लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गंगापूर रोड परिसरातील शिवसमर्थ कला आणि क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने काल शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी झाली। गंगापूर गावातील प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व शिवप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने हा सोहळा गंगापूर गावातीलच क्रांती चौक या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळी शिवकालीन ऐतिहासिक पालखी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आलेले होते। या पालखी सोहळ्यात सुशोभित मावळे, वारकरी पथक, उंट, घोडे, आदिवासी नृत्य पथक, पारंपरिक वाद्य ढोल पथक आदींचा समावेश होता। तर सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची आरती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाली। दरम्यान यावेळी गंगापूर भूषण पुरस्कार 2024 देखील वितरित करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशासन विभागीय आयुक्त रमेश काळे, पालघरचे उपायुक्त चंद्रकांत जाधव, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक संजय उपरांती, चिंतामणी एज्युटेक उत्पादक कंपनीचे संचालक ॲडव्होकेट मनोज पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ तांबे आदींची खास उपस्थिती होती। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस विभाग, त्याचबरोबर सेवानिवृत्त, नवनिवृत्त सरपंच, उपसरपंच, विद्युत कर्मचारी, गंगापूर गावातील महाविद्यालयातील मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, सर्पमित्र, पत्रकार तसेच नाशिक महानगरपालिका गंगापूर गावातील उत्कृष्ट कर्मचारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। दरम्यान या सर्व संदर्भात शिवसमर्थ कला आणि क्रीडा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे यांनी या एकूण उपक्रमाविषयी अधिक माहिती देत आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले। तर या ठिकाणी आज या सन्मान शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी कुठली मिरवणूक बंद करून आमच्या गावातील आणि विशेषतः आमच्या भागातील जे लोक शासकीय सेवेत असतील, खासगी क्षेत्रामध्ये असतील, डॉक्टर असतील आणि ज्यांनी एक चांगली सेवा दिलेली आहे त्यांचा आम्ही सातत्याने एक शिवजयंतीला सन्मान सत्कार करतो, त्यांना गंगापूर भूषण म्हणून पुरस्कार देतो। याचा मागचा हेतू एवढाच की त्यांचा आदर्श घेऊन पुढची पिढी जी आहे ती नक्कीच त्यांचा आदर्श घेऊन आपल्या आयुष्याची दिशा त्यांना समजेल आणि त्या दिशेने वाटचाल करतील। यावेळेस तर आपल्या मार्गदर्शनाखाली अभिमान वाटतो की आमच्या गावातील एवढे मुलं म्हणजे जवळजवळ 38 पोलीस कर्मचारी पोलीस सेवेमध्ये काम करत आहे आणि खरं तर सगळ्यांना माहिती नव्हतं, थोडे माहिती होतं। आज त्यांना आम्ही सगळ्यांना एकत्र या ठिकाणी बोलवलं आहे, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आणि सर विशेष भाव म्हणजे एवढे सगळे काही रिटायर झाले तर काही सेवेत आहेत आरोग्य आजपर्यंत त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो। कुठलीच तक्रार पोलीस खात्यामध्ये उन्हात अनात पावसात कसं पोलीस कर्मचारी काम करतात हे आम्हाला ज्ञात आहे, कारण आम्ही त्या क्षेत्रामध्ये वावरतो। आणि इथं आता सर्वजण सुज्ञ नागरिक आहेत, सुज्ञ गावकरी आहेत आणि सुज्ञ विद्यार्थी सुद्धा आहेत आणि त्यामुळे अभिमान तर आहेत, पण त्यांना कुठेतरी कौतुकाची
शाबासकीची थाप दिली पाहिजे. म्हणून आज त्यांचा एकत्रितरित्या आपल्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आपण त्यासाठी आलात, आम्हाला सगळं काही पावलं, आम्हाला सगळं काही मिळालं हेच या ठिकाणी सांगतो. दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत शिवसमर्थ कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या दिनी आयोजित करण्यात आलेल्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. उत्सवाचा जो उत्सव सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे आपण, इतका सुंदर कार्यक्रम, त्यातही आपण पोलीस विभागाची त्या ठिकाणी आठवण केली. आपण मलाही पोलीस आयुक्त या नात्याने या ठिकाणी बोलवलं, याबद्दल आपले खूप आभार. इथे उपस्थित सर्व शिवभक्तांना, सर्व बंधू भगिनींना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. 350 वर्ष होत आहेत राज्याभिषेकाला आणि आपण हा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतोय. आपल्या सगळ्यांना याची खूप शुभेच्छा. परत एकदा पोलीस विभागाला आपण यात आठवण केल्याबद्दल आपले खूप आभार. आमच्या सगळ्यांतर्फे, नाशिक पोलीस तर्फे, पोलीस आयुक्त नाशिक यांच्यातर्फे जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद. शिवसमर्थ कला आणि क्रीडा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारानं हा सोहळा पार पडला. याप्रसंगी शिवसमर्थ कला आणि क्रीडा मित्रमंडळाचे अध्यक्ष जगन डंबाळे, उपाध्यक्ष राहुल उन्हाळे, संकेत घोलप, सचिन मोहिते, खजिनदार धनंजय देशमाने, गोकुळ पाटील, कार्यकारी अध्यक्ष देविदास आव्हाड, इक्बाल मनियार, मनोज शिंपी, मंडळ समिती अध्यक्ष नाना वाघ, सेक्रेटरी जितेंद्र गायकवाड, गजानन गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.